शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद आणि कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र परिषदेचं हे अधिवेशन आणि चर्चासत्र संपन्न होत आहे। या अधिवेशनामध्ये अत्यंत प्रतिष्ठित अशा प्रोफेसर के कावळेकर स्मृती व्याख्यानमालेचे या सत्राचे अध्यक्ष आदरणीय भोसले सर, शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख, विद्यापीठातल्या विविध समित्या आणि पदांवर अधिकार मंडळावर ज्यांनी काम यशस्वीपणे केलं त्या राज्यशास्त्राच्या एक नामांकित प्राध्यापिका, या व्याख्यानमालेच्या आयोजक आदरणीय डॉक्टर भारती पॅटल मॅडम, शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी पाटील सर, सचिव डॉक्टर विजय देटे सर, या महाविद्यालयाचे तरुण प्रभारी प्राचार्य आणि माझे खूप जवळचे मित्र डॉक्टर सुरेश चव्हाण सर, परिषदेचे सर्व पदाधिकारी, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर भणगे सर आणि विविध महाविद्यालयातून उपस्थित आपण सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र परिषदेनं आपल्याच विद्यापीठातील माजी विभाग प्रमुखांच्या स्मरणार्थ त्यांनी ज्या विषयात संशोधन केलं, अभ्यास केलं, त्या विषयाच्या अनुषंगानं विचारमंथन व्हावं या दृष्टिकोनातून ही एक अत्यंत स्तुत्य अशी व्याख्यानमाला आयोजित केली। खरं तर आपल्या पूर्वसुरींचं स्मरण कसं करावं ह्याचा एक आदर्श या व्याख्यानमालेच्या निमित्तानं तुम्ही इतरांच्या पुढे ठेवला, याबद्दल पहिल्या प्रथम तुम्हा सगळ्यांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो। हे व्याख्यान माझ्यासाठी खूप आनंददायी आहे आणि एक अत्यंत आनंदाची, अभिमानाची घटना म्हणून मी याच्याकडे पाहतो। त्याची दोन कारणं आहेत। एक, माझा मराठी विषय, आपण जेव्हा स्वतःचा विषय सोडून इतर विषयांच्या प्राध्यापकांच्यामध्ये जातो, तिथल्या परिषदेमध्ये काही एक गंभीरपणे बोलण्याची जबाबदारी आपल्यावर येते, तेव्हा एक प्रकारे आपली स्वतःचीच उलट तपासणी त्या निमित्तानं होत असणे आणि दुसरी बाब, आपल्याला आपलं विद्यार्थीपण अधिक सजग करण्याची सुद्धा संधी म्हणून त्याच्याकडं पाहता येतं। तुम्ही मला बोलावून एक प्रकारे आंतरविद्याशाखीय अकॅडमिक सांस्कृतिक राजकारण किती प्रगल्भपणे करता येतं हे सुद्धा या निमित्तानं दाखवून दिलं, याबद्दल आपल्याप्रती पुनश्च कृतज्ञता व्यक्त करतो। मित्रहो, पहिल्या प्रथम डॉक्टर के कावळेकर यांच्या स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो। प्राध्यापक कावळेकर हे केवळ आपल्या राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांच्यासाठी नाही, तर महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अभ्यासकांसाठी, सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यासाठी, विद्यार्थ्यासाठी सदैव आदर्शवत अनुकरणीय असतील। त्यांनी एक प्राध्यापक आणि संशोधक म्हणून जे काम केलं आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा जो अमिट ठसा उमटवला तो सदैव आपल्याला प्रेरणादायी राहील। 1967 साली प्राध्यापक कावळेकरांनी BA पदवी विद्यापीठात सर्वोच्च गुणानं संपादन केलेली होती आणि त्यावेळेला त्यांना चंद्रशेखर पटेल मेमोरियल गोल्ड मेडलनं सन्मानित करण्यात आलं। 1969 साली ते कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथून MA झाले। त्यावेळेला ते विद्यापीठात प्रथम श्रेणीत प्रथम आलेले होते आणि सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेले होते। 1975 साली त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून PhD पदवी संपादन केली। 1970 साली शिवाजी विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र अधिविभाग सुरू झाला आणि प्राध्यापक कावळेकर हे या विभागामध्ये अधिव्याख्याता लेक्चरर म्हणून रुजू झाले। पुढं प्रपाठक आणि विभाग प्रमुख म्हणून दीर्घकाळ त्यांनी विभागामध्ये अध्यापन केलं। विशेषतः विभागाची उभारणी करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा मौलिक हातभार होता। 1970 साली त्या शिवाजी विद्यापीठात आल्यापासून ते सेवानिवृत्त होईपर्यंत असंख्य विद्यार्थी त्यांच्या अध्यापनात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले। राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करणं, स्वतः संशोधक आणि संशोधक मार्गदर्शक अशा विविध भूमिकामध्ये ते वावरत राहिले। अनेक संशोधनपर शोधनिबंध त्यांचे प्रसिद्ध आहेत। विशेषतः सामाजिक सुधारणा चळवळीचे अभ्यासक म्हणून ते ओळखले जातात। द नॉन ब्राह्मण मुव्हमेंट इन साऊथर्न इंडिया, दक्षिण भारतातली ब्राह्मणेतर चळवळ 1873 ते 1949 या विषयावरलं त्यांचं PhDचं संशोधन, जे पुढे शिवाजी विद्यापीठानं 1979 साली पुस्तक रूपानं प्रसिद्ध केलं, हे या विषयातलं एक पायाभूत
संशोधन मानलं जातं. विशेषतः महाराष्ट्रातली सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ आणि दक्षिण भारतातली ब्राह्मणेतर चळवळ यांच्यातला परस्पर संबंध त्यांनी या संशोधनामध्ये उघडकीस आणला. या प्रबंधामध्ये या प्रबंधाची साधारणतः 8 प्रकरणं आहेत आणि 274 पृष्ठांचा हा त्यांचा प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. या ग्रंथाला प्राध्यापक GB सरदार यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पण नेमकी अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रबंधामध्ये प्राध्यापक कावळेकर यांनी स्प्रेड ऑफ ब्राह्मिनिझम इन साऊथर्न इंडिया, ब्राह्मिनिझम अंडर द ब्रिटिश रूल अँड द ओरिजिन ऑफ द नॉन ब्राह्मण मूव्हमेंट, महात्मा ज्योतिबा फुले द फादर ऑफ द नॉन ब्राह्मण मूव्हमेंट, श्री शाहू महाराज ऑफ कोल्हापूर अँड द नॉन ब्राह्मण मूव्हमेंट, द ओरिजिन ऑफ द जस्टिस पार्टी अँड द नॉन ब्राह्मण रिजनरेशन, द नॉन ब्राह्मण मूव्हमेंट, द जस्टिस अँड द सत्यशोधक मूव्हमेंट, अ कंपॅरेटिव्ह स्टडी, अँड द द्रविडियन मूव्हमेंट अँड द तामिळ सेपरेटिझम, अशा स्वरूपात या प्रबंधामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. विशेषतः या प्रबंधाच्या अनुषंगानं त्यांनी त्या काळापर्यंत अप्रकाशित असणाऱ्या अनेक दुर्मिळ साधनांचा अभ्यास केला आणि त्याच्या आधारे त्यांनी ते संशोधन सिद्ध केलं. प्राध्यापक कावळेकर यांच्या मते महात्मा फुल्यांच्यापासून सुरू झालेल्या सत्यशोधक चळवळीला राजर्षी शाहू महाराज आणि मद्रासकडील जस्टिस पार्टीच्या मुळं सतत एक वाहता प्रवाहाच्या रूपात ती रूपांतरित झाली आणि पुढं तामिळनाडूतलं द्रविड कळघम DK आणि द्रविड मुन्नेत्र कळघम DMK यांच्या रूपानं एका मोठ्या राजकीय आंदोलनाचं रूप या चळवळीनं धारण केलं. प्राध्यापक कावळेकर यांनी हे सिद्ध केलेलं आहे की महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातल्या ब्राह्मणेतर चळवळीचे आद्यजनक प्रवर्तक ठरतात आणि त्यांच्यापासूनच पुढं वेगवेगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली, ब्राह्मणेतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ दक्षिण भारतात आणि पुढं उत्तर भारतामध्ये पसरत गेली. या ग्रंथाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कावळेकर यांनी स्पष्ट आणि निसंदिग्ध पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध केलं आहे की दक्षिण भारतातील नॉन ब्राह्मण मूव्हमेंटच्या उत्थानामध्ये शाहू महाराजांचा मेजर रोल होता. त्यांचे दक्षिण भारतातले अत्यंत जवळचे सहकारी डॉक्टर TM नायर, डॉक्टर P.T. चेट्टियार, पानगळचे राजेसाहेब, रामस्वामी मुदलियार या सगळ्यांच्या सहकार्यानं त्यांनी दक्षिण भारतातल्या या ब्राह्मणेतर चळवळीला मोठी गती देण्याचं काम केलं. हेही त्यांनी तत्कालीन पुराव्यांच्या आधारे मांडलं की पुढे जस्टिस पार्टी सत्तेत आल्यानंतर जस्टिस पार्टीच्या मंत्र्यांनी किंवा त्या सरकारने जे निर्णय घेतले त्या निर्णयावर राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानातल्या निर्णयाचा आणि सत्यशोधक समाजाच्या विचार पद्धतीचा मोठा प्रभाव होता. म्हणजे कावळेकर शेवटी निष्कर्षाप्रत असं येतात की दक्षिण भारतातली ब्राह्मणेतर चळवळीच्या मूळ प्रेरणा आणि प्रोत्साहक हे महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज आहेत. त्यांच्या प्रेरणेनं आणि प्रोत्साहनानंच पुढं दक्षिण भारतातील ही मोठी चळवळ कशी निर्माण झाली हे त्यांनी या ग्रंथात पुराव्याच्या आधारे सिद्ध केलेलं आहे. एक प्रकारे महाराष्ट्रात सुरू झालेल्या एका चळवळीचा दक्षिण भारतात कसा विस्तार होत गेला, प्रारंभी सामाजिक रूपात असणाऱ्या ह्या चळवळीचं एका मोठ्या राजकीय आंदोलनात कसं रूपांतर झालं हे त्यांनी या प्रबंधातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक अशा स्वरूपाचा अभ्यास अधिकाधिक प्रमाणात होण्याची गरज आहे किंवा महाराष्ट्रामध्ये सुरू असणाऱ्या एखाद्या घटनेचे, चळवळीचे किंवा एखाद्या महापुरुषाच्या कार्याचे आयाम इतर राज्यामध्ये किंवा भारतभर कसे पसरत जातात आणि त्यांचा अभ्यास कसा करता येऊ शकतो ह्याचा एक आदर्श वस्तुपाठ डॉक्टर कावळेकर यांनी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून आपल्यापुढे ठेवलेला आहे आणि आपण त्यांनी निर्माण केलेली पायवाट अधिक विकसित करणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. या निमित्तानं प्राध्यापक कावळेकर यांचं स्मरण आणि त्यांनी केलेलं संशोधन पुढं विकसित करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मित्रहो, आपण सत्यशोधक समाजाला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणजे 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं प्राध्यापक कावळेकर यांच्या स्मृती व्याख्यानमालेमध्ये सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ आणि सामाजिक परिवर्तन असा एक विषय निवडलेला आहे. मला आपल्याला यासाठी एक धन्यवाद द्यायचे आहेत की याच चर्चासत्रामध्ये एक स्वतंत्र सेशन सत्यशोधक चळवळीच्या कार्याचं मूल्यमापन करण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. खरं तर सत्यशोधक चळवळीमुळं आपल्यापैकी अनेकांचं आज इथं असणं घडलेलं आहे.
सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचं बहुजन समाजाच्या उत्थानामध्ये, परिवर्तनामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे. परंतु सत्यशोधक चळवळीला किंवा सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष झाल्यानंतर सत्यशोधक समाजाच्या कार्याचं महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातलं योगदान अधोरेखित करण्याचा अभ्यास, त्याच्यावरलं चर्चा, विचारमंथन किंवा डिबेट्स ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं महाराष्ट्रात घडत असलेली आढळून येत नाहीत. त्याला अनेक अशी कारणं आहेत. सध्याचं असणारं स्टेट, राज्यसत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची विचारधारा आणि सत्यशोधकांची विचारधारा ही थेट परस्पर भिन्न किंवा एकमेकाला टकराव घेणारी होती. तेव्हा राजसत्तेचा अप्रत्यक्ष दबावसुद्धा सत्यशोधकांच्या कार्याचं यथोचित मूल्यमापन करण्यापासून आपणाला रोखतो की काय, अशी एक साधार भीती व्यक्त करावी अशी परिस्थिती आहे. अशा काळामध्ये आपण सगळ्यांनी सत्यशोधक चळवळीवर एक स्वतंत्र सत्र ठेवणं आणि प्रोफेसर कावळेकर स्मृती व्याख्यानमालेमध्ये सत्यशोधक चळवळीचंच सामाजिक परिवर्तनातलं योगदान अधोरेखित करण्यासाठी मला इथं आपल्यापुढं आमंत्रित करणं हे तुमच्या उदारमतवादाचं आणि सत्यशोधक समाजाप्रती असलेल्या कृतज्ञतेचं प्रतीक आहे असं मला वाटतं. किंबहुना प्राध्यापक संघटनांनी आणि प्राध्यापकांनी निर्भय असलं पाहिजे आणि स्टेटची पर्वा न करता चिकित्सेचा आणि आपला बुद्धिवादाचा वारसा पुढं चालवला पाहिजे, त्याचंही द्योतक हे आहे असं मला वाटतं. सत्यशोधक समाजावर बोलत असताना काही गोष्टी आपण प्रारंभी क्लिअर करूया. महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मण यांचे संबंध कसे होते. म्हणजे सत्यशोधक चळवळीच्या संदर्भात सतत एक असा आक्षेप घेतला जातो की फुले आणि सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ ही ब्राह्मणांच्या विरोधात होती. ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास केला तर ही गोष्ट निर्विवादपणे खोटी असल्याचे आपल्याला आढळून येतं. फुले आणि सत्यशोधकांनी ब्राह्मणांच्यावर नाही तर ब्राह्मण्यवाद, ज्याला उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ विचारधारा जी प्रमाण मानते त्या ब्राह्मण्यवादाला विरोध केलेला होता. आपण फुल्यांचं चरित्र जर नीट आणि वस्तुनिष्ठपणे अभ्यासायचं ठरवलं तर आपल्या लक्षात येतं की फुल्यांनी जेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून सार्वजनिक कार्याला प्रारंभ केला तेव्हा त्यांचे सगळे जवळचे सहकारी हे ब्राह्मणच होते. म्हणजे ज्या अण्णासाहेब चिपळूणकरांच्या वाड्यात त्यांनी शाळा काढली किंवा त्यांच्याबरोबर असणारे बाकीचे गोवंडे वगैरे सगळे मित्र हे त्यांचे ब्राह्मण सहकारी होते. अगदी पुढं स्वामी दयानंद सरस्वतींची जेव्हा पुण्यामध्ये मिरवणूक काढायचा प्रसंग आला आणि त्यांच्या मिरवणुकीवर सनातन्यांनी आक्षेप घेतला किंवा ती मिरवणूक उधळून लावण्याची धमकी दिली, त्यावेळेला स्वामी दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीला संरक्षण फुले आणि त्यांच्या सत्यशोधक सहकार्यांनीच दिलेलं होतं. कोल्हापूरच्या 4थ्या शिवाजी महाराजांची बाजू बर्वे प्रकरणात घेतल्याबद्दल जेव्हा आगरकर आणि लोकमान्य टिळकांना डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवसाची शिक्षा झाली तेव्हा डोंगरीच्या तुरुंगातून ते बाहेर आले तेव्हा त्यांचं जाहीरपणे स्वागत फुले आणि त्यांच्या सत्यशोधक सहकार्यांनीच केलेलं होतं. असे इतरही काही संदर्भ देता येतील. ह्या सगळ्याच्या आधारे किंवा पुढं आपल्याला एक महत्त्वाचा संदर्भही द्यावासा असं वाटतो की लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत आणि रामभाऊ टिळक यांचा जेव्हा केसरीच्या विश्वस्त ट्रस्टबरोबर संघर्ष झाला आणि त्यांच्यावर अत्यंत वाईट पद्धतीनं आरोप आणि त्यांना अक्षरशः वाड्याच्या बाहेर काढण्याच्या गोष्टी जेव्हा केसरी ट्रस्टनं केलेल्या होत्या त्यावेळेला श्रीधरपंत आणि रामभाऊ टिळकांची जाहीर बाजू ही पुण्यातल्या जे जवळकर या सत्यशोधकांनी आणि खुद्द बाबासाहेबांनी सुद्धा घेतलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे सत्यशोधक समाज किंवा महात्मा फुले यांचा विरोध हा ब्राह्मण्यवादाला होता, तो ब्राह्मणांना नव्हता. अगदी फुल्यांच्या सगळ्या लेखनामध्ये सुद्धा त्यांनी एक मानवतावादाची किंवा सर्व माणसं सारखीच आहेत हा विचार मांडल्याचा आपल्याला आढळून येतो. त्यांनी असं एके ठिकाणी म्हटलेलं आहे की ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी, मानव भावंडे सर्व एक सहा त्याचमध्ये आहात तुम्ही सर्व. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मण या सगळ्यांना बंधूप्रमाणे पोटाला धरावा असं ते म्हणतात. किंवा मांग भटा ऐक्य करू बसवू पंक्तीनी, या दोघांना ऐक्य मांग आणि भटाचं एका पंक्तीचं ऐक्य घडावं अशा प्रकारची भावना फुले करतात. किंवा मांग आर्य दोघे शोभे मानवात अशा प्रकारची भूमिका करतात. किंवा जे ब्राह्मण उदारमतवादी आहेत आपल्यातलं ब्राह्मण्याचं विसर्जन करतात, अगदी त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू किंवा त्यांचा आम्ही चुंबन घेऊ अशा प्रकारची भूमिका फुल्यांनी घेतलेली आढळून येते.
फुल्यांच्या सारखा शेतकरी कष्टकरी वर्गातनं पुढं आलेला आणि भारतातल्या गुलामगिरीची मूलगामी चिकित्सा करत गुलामगिरी नाकारणारा आणि सगळ्या माणसांच्या उत्थानाचा विचार मांडणारा माणूस कदापिही ब्राह्मणद्वेष्टा असणं शक्य नाही. ब्राह्मण्यवाद मग तो ब्राह्मणात असू देत किंवा खासा क्षत्रिय मराठा मनवणाऱ्यात असू देत, फुल्यांनी त्याच्यावर आसूड ओढलेले आढळून येतात. अगदी त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी भालेकर आणि लोखंडे यांच्यावर सुद्धा ताराबाई शिंदेंच्या प्रकरणात सत्सारमधून काही टीका केलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे जिथं जिथं मानव्याचा विचार येतो, माणसाच्या मूलभूत प्रतिष्ठेचा आणि स्वातंत्र्याचा विचार येतो, तेव्हा फुले सरळ मानवी अधिकारांचा अतिशय जोरकसपणे पुरस्कार करत असताना आपल्याला आढळून येतात. दुसरा जो मुद्दा सत्यशोधक चळवळीच्या संदर्भातला आहे तो म्हणजे सत्यशोधक चळवळीच्या किंवा ब्राह्मणेतर चळवळीच्या संदर्भात नेमका काय अभ्यास आतापर्यंत झाला किंवा सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळी संदर्भात कोणती गृहीतकं किंवा एक प्रकारे निष्कर्षच मांडले गेले हे एक नीटपणे आपण तटस्थपणे सांगितलं किंवा पाहिलं पाहिजे. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीनं ज्या समाजव्यवस्थेची किंवा ज्या अभिजन वर्गाचं प्रभुत्वाची मीमांसा केली, ज्यांच्या मूल्य सरणीला विचारधारेला विरोध केला, त्या वर्गाचंच महाराष्ट्रातल्या सामाजिक सांस्कृतिक किंवा इतिहास लेखन या क्षेत्रात वर्चस्व होतं हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं या वर्गाच्या हितसंबंधाची संबंध पोलखोल करणाऱ्या चळवळीविषयी इथल्या अभिजन वर्गातले अभ्यासक, संशोधक, चिकित्सक, समीक्षक यांनी सत्यशोधक चळवळीच्या कार्याचं यथातथ्य मूल्यमापन केलं नाही, किंबहुना सत्यशोधक चळवळीला ब्राह्मण द्वेष्टी वगैरे जातीवादी ठरवलं. ह्याचं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सत्यशोधकांनी ज्या विचार प्रणालीलाच विरोध केलेला होता, ज्यांचे हितसंबंध या व्यवस्थेत कसे दडलेले आहेत हे दाखवलेलं होतं आणि त्या संदर्भात तळागाळातल्या वर्गातला एक मोठा लढा संबंध महाराष्ट्रभर संघटित केलेला होता. त्यामुळं आपलं हितसंबंध कसं ढासळत आलं, आपली संबंध समाजाच्या श्रेष्ठत्वावर असणारं श्रेष्ठत्व कसं खाली कोसळत चाललेलं आहे हे सगळं अभिजन वर्गाला माहीत होतं. आणि म्हणून तिथल्या लिहित्या वर्गाला किंवा हे साहित्य सांस्कृतिक इतिहास लेखनाच्या क्षेत्रात जागरूक असणाऱ्या वर्गानं सत्यशोधक चळवळीचं यथोचित मूल्यमापन केलं नाही. अर्थात याच वेळेला ही जबाबदारी कोणावर येते? सत्यशोधक चळवळ त्यांच्यासाठी होती आणि जे सत्यशोधक चळवळीचं एक प्रकारे फलित म्हणून शिक्षण घेऊन पुढे आले, वेगवेगळ्या क्षेत्रात येत राहिले, त्यांची ही पहिली जबाबदारी होती की आपली पाळं मुळं रुजवण्यामध्ये भूमी नांगरली कुणी आणि खतपाणी घातलं कुणी. म्हणजे आपली भूमी, आपली मुळं ज्याच्या मुळं आहेत त्या चळवळीचा अभ्यास करणं ही बहुजनातनं शिकलेल्या माणसांची पहिली जबाबदारी होती. आणि ती त्यांनी खरोखर पार पाडली का हे किमान सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर 150 वर्षांनी तरी अंतर्मुख होऊन त्याचा विचार करावा असं मला वाटतं. तिसरा एक मुद्दा मी इथं सांगतो आणि पुढं माझ्या विवेचनाकडे येतो. महाराष्ट्रातच सत्यशोधक चळवळ की जी एक ब्राह्मणवादाविरोधात प्रखर जहाल भूमिका घेऊन उभं राहिली आणि जिनं पुढं महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात एक मोठ्या लोक चळवळीचं रूप धारण केलं, ही चळवळ महाराष्ट्रातच का निर्माण झाली? आपल्याला हे माहीत आहे की महात्मा फुलेंच्या पूर्वी डॉक्टर राजा राम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती बंगालमध्ये आणि ते महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाच्या रूपानं किंवा ब्राह्मो समाजाच्या रूपानं इथं ते आलेली होती. 1875ला स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाजाची स्थापना मुंबईत केली, पण त्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात विशेषतः पंजाब आणि परिसरामध्ये झाला. बाकीचेही काही परमहंस समाज वगैरे सगळ्या संघटना होत्या, परंतु या सगळ्यांच्या पेक्षा सत्यशोधक समाजाचा पाया ग्रामीण भागात शेतकरी कष्टकरी वर्गात का पसरला ह्या संदर्भातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ब्राह्मो समाज किंवा आर्य समाज असू देत यांनी एक आर्य काळ, ज्याला वैदिक आर्य काळ म्हणतात, ते भारताचं एक सुवर्णयुग होतं. अशा प्रकारे त्या सुवर्णयुगाचं वैदिक संस्कृतीचं गुणगान करायला प्रारंभ केला. पुढं वैदिकोत्तर काळामध्ये काही अनिष्ट गोष्टी घडल्यामुळं मध्ययुगीन भारतामध्ये अंधारयुग आलं, विशेषतः जाती व्यवस्था, कर्मठपणा वगैरे ते त्यांनी मांडलं आणि तो घालवली पाहिजे असंही म्हटलं. परंतु वैदिक कालखंड हा सुवर्णयुग होता असं एक थेअरी अनेकांनी मांडली. विशेषतः पाश्चात्य एक प्राच्यविद्या अभ्यासक मॅक्स मुलर त्यांनी ही थेअरी अधिकपणे मांडली
की भारताचं जे वैदिक किंवा संस्कृत साहित्य आहे किंवा वैदिक कालखंड आहे तो जणू काही सुवर्णयुग होता आणि मॅक्स मुलरच्या मांडणीचा प्रभाव इथल्या अभिजन वर्गाला अधिक भावत गेला आणि इथला इंग्रजी शिक्षणानं पुढे आलेला अभिजन वर्ग किंवा सुधारणावादी चळवळीतले काही सुधारक यांना त्या वैदिक कालखंडाचं आकर्षण वाटत होतं. फुले हे या देशातल्या स्थानिक जमातीतून कष्टकरी जमातीतून पुढे आलेले पहिले असे नेते होते की त्यांनी वैदिक कालखंड म्हणजे सुवर्णयुग ही थेरी पूर्णपणे नाकारली आणि अक्षरशः ती उलटी केली. आणि फुल्यांनी हे सप्रमाण दाखवायचा प्रयत्न केला की आर्य हे इराणी आक्रमक बाहेरचे होते, ते उपजीविकेसाठी टोळ्याटोळ्याने इथं आले. इथं एक अनार्यांची संस्कृती नांदत होती. आर्य आणि अनार्यांचा एक मोठा झगडा इथं झाला. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हिकमती लढवत आर्य जिंकत गेले, अनार्यांचा पराभव होत गेला. पुढं आर्यांनी कशासाठी सगळं हे त्यांनी आर्यांनी केलं तरी काय, एक संपत्तीवर वर्चस्व मिळवलं आणि त्याच वेळेला इथल्या स्थानिक पराभूत लोकांच्यावर गुलामगिरी लादली. ही गुलामगिरी वर्णव्यवस्था आणि पुढे जाती व्यवस्थेच्या रूपानं घट्ट 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 होत गेली. आणि इथं हेही लक्षात घ्या, सबंध भारताच्या इतिहासात विशेषतः आधुनिक भारताच्या इतिहासात फुले हे पहिले नेते असे आहेत की ज्यांनी गुलामगिरीला थेटपणे विरोध केला. जाती व्यवस्थेनं निर्माण केलेली गुलामगिरी, तिचं अमानुष रूप आणि तिनं इथला तळातला शुद्रातिशूद्र वर्ग कसा पशुवत अवस्थेत नागवलेला आहे हे फुल्यांनी गुलामगिरी या ग्रंथातच मांडला 1873ला. आणि त्यांनी तो आपला 1873 साली प्रसिद्ध झालेला तो ग्रंथ अमेरिकेतल्या युनायटेड स्टेट्समधल्या सदाचारी लोकांना अर्पण केलेला आहे की ज्यांनी तिथं गुलामगिरीच्या प्रथेतून स्थानिक लोकांना मुक्त करायचा प्रयत्न केलेला होता. आपण त्याच वेळच्या इतरांची तुलना करूया. राम मोहन रॉय किंवा त्यांचे तिथले बरेचसे इतर सहकारी बंगालमधले किंवा महाराष्ट्रातले प्रार्थना समाजातले काही माणसं यांनी कुणीही भारतातल्या इथल्या गुलामगिरीचा थेटपणे निषेध केला नाही किंवा त्याला विरोध केलेला नव्हता. फुले हे पहिले या बाबतीत आपल्याला ठरतात. ह्याला पार्श्वभूमी होती का फुले याच्यावर जर इतकं पोट तिडकीनं बंद करून उभे राहिलेले होते, त्याचं महत्त्वाचं कारण होतं महाराष्ट्रात ब्रिटिश येण्याच्या पूर्वी लगतची असणारी पेशवाई. ह्या पेशवाईचे 2 पातळीवर परिणाम झालेले होते. एक क्षुद्राधिक्षुद्र वर्ग, त्यात शेतकरी, कष्टकरी आणि सगळे ज्याला आपण 18 पगड जाती, खरं तर 18 पगड जाती असं आपण म्हणतो, पण आपल्या देशात 1800 पगड जाती असाव्यात. इतक्या जाती पोटजातींचा सगळा सुकाळ झालेला आपल्याला आढळून येतो. ह्या पेशवाईचे एक क्षुद्रातिक्षुद्रांच्यावर झालेले परिणाम आणि दुसरं पेशवाईच्या काळात एक भूदेवत्व प्राप्त झालेला आणि पूर्वी कधीही न मिळालेलं ऐश्वर्य अतोनातपणे उपभोगायला मिळालेला वर्ग इथं होता, पेशवाईचा लाभार्थी वर्ग. हे लक्षात घ्या. ह्या दोघांचं 2 पात्यावरलं जीवन इथं होतं. थोडंसं पाणी घेतो. पेशवाईच्या घटनेकडं आपण फार डोळसपणे पाहिलं पाहिजे. एक जिथं रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं असणारं शिवछत्रपतींचं स्वराज्य बघता बघता 1710 साली बाळाजी विश्वनाथाकडं जातं पेशवा म्हणून. पुढं 1710ला बाळाजी विश्वनाथाकडे जातं. 1749ला सांगोल्याचा तह पेशवे आणि रामराजामध्ये होतो आणि छत्रपतींचे सगळे कार्यकारी अधिकार पेशव्यांच्याकडे जातात. छत्रपती केवळ सातारच्या त्यांच्या राजवाड्यामध्ये अगदी पेशव्याच्या परवानगीनं संध्याकाळचा दिवा लावायचा की नाही अशा अवस्थेमध्ये येऊन पोहोचतात. हे लक्षात घ्या. पेशवाईचा आपल्याकडं राजकीय इतिहास शिकवतो. राजकीय इतिहास आपण शिकवतो म्हणजे दुसऱ्या बाजीरावाचा पराक्रम, पानिपतचं युद्ध, बाजीराव मस्तानी, सवाई माधवराव, पहिल्या बाजीरावाचा पराक्रम आणि दुसऱ्या बाजीरावाचे रावबाजी ज्याला म्हणतात त्या काळात झालेला ऱ्हास हे आपण शिकवतो. पण पेशवाईचा सामाजिक इतिहास शिकवला जात नाही. पेशवाईच्या काळात इथल्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, दलितांची, स्त्रियांची काय स्थिती होती हे पाहिलं पाहिजे. मी पहिल्यांदा विधान असं केलं होतं की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं थेट आपल्या स्वतःच्या सैनिकांना बजावणारं छत्रपतींचं राज्य आणि पुढं बघता बघता ते कसं पेशवाईकडे जातं. आणि असं कुठल्या गोष्टी पेशवाईत होत्या की जिथं सामान्य माणसांच्या शोषणाला आणि नागवणुकीला अंत राहिलेला नव्हता.
पेशवाईतला जो कायदा होता तो एक प्रकारे मनुस्मृतीचा कायदा थेटपणे लावलेला होता. जे आता इंडियन पिनल कोड आहे आपलं जसं, तसं पेशवाईमध्ये मनुस्मृतीतल्या सगळ्या गोष्टी तिथं लावलेल्या होत्या. मी त्याच्यातल्या काही गोष्टी यासाठी सांगतोय, हे लक्षात घ्या. पेशवाई ही फार डोळसपणे पाहिली पाहिजे. ती पुन्हा कधी निर्माण होता कामा नये यासाठी ती पाहिली पाहिजे, आजच्या संदर्भामध्ये पाहिली पाहिजे. हे मागचा इतिहास म्हणून नाही, मी यास पुन्हा ते वाक्य उच्चार होतं की शिवाजी महाराजांचं राज्य बघता बघता 1710ला निघून जातंय. हे लक्षात घ्या तुम्ही. 1674ला ज्यांचा राज्याभिषेक होतो आणि 1710ला सगळे अधिकार निघून जात आहेत. आणि पुढं सातारच्या गादीचं काय झालं हे कधीतरी नीट तुम्ही वाचा, तेव्हा लक्षात येईल की किती भयानक अवस्था त्या छत्रपतींची झालेली होती. आणि पेशवाई गेल्यानंतर इथल्या लोकांनी एक प्रकारे सुटकेचा निश्वास सोडलेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर फुल्यांचा आणि सत्यशोधक चळवळीचा एक मोठा विद्रोह एक प्रकारे त्या पेशवाईतल्या ब्राह्मणवादाविरोधातला होता. पेशवाईच्या काळामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनीच असं म्हटलेलं आहे, मिसलेनियस रायटिंग्स ऑफ डॉक्टर M.G. रानडे असं त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे रानडे यांनी, की उत्तर पेशवाईच्या काळात इतर जातीपेक्षा ब्राह्मणांचं स्तोम प्रचंड वाढलेलं होतं. ब्राह्मणांना पेशवाईत असं वाटू लागलं की आपणच खरोखरचे राजे आहोत. ब्राह्मणांना स्वतंत्र सवलती भोगायला मिळू लागल्या. त्यांना इतरांना लागू असलेले अनेक कायदे लागू नव्हते. सरकारी खजिन्यातून दरवर्षी लाखो रुपयाची उधळण ब्राह्मणांची दक्षिणा आणि भोजनं यासाठी होत होती. भुके कंगाल शेतकरी, गरीब माणसं सावकारांच्याकडून कर्ज काढत असायची. अनेकदा जहागीरदार आणि लष्कराच्या लुटीमुळं दुष्काळ पडल्याचे उल्लेख आहेत. पेशवे दप्तरामध्ये शेकडा पाऊणशे पत्र, म्हणजे 100पैकी पाऊणशे पत्र ही लुटीची पत्र आहेत. आपण ते अगदी वाचू शकतो, रियासत उपलब्ध आहे त्याच्यामध्ये. अगदी दारिद्र्य, अज्ञान, आगतिकतेचा गैरफायदा गोरगरिबांचा घेऊन सावकार गुरेढोरे, बायकापोरे, घरेदारे, गाडगी मडकी सगळी गहाण ठेवून वाटेल त्या व्याजानं पैसे देत होते. शेतकऱ्यांना ते पैसे वसूल करण्यासाठी अगदी तापलेल्या तव्यावर उभं करणं किंवा तोफेच्या पुढे उभे करून त्यांच्याकडून ते पैसे वसूल करत होते. अगदी गुलाम माणसं विकण्याची प्रथा पेशवाईच्या काळामध्ये होती. गुलाम म्हणजे माणसांचे थेट बाजार भरत होते. दास दासी होत्या, अनेक ठिकाणी लेकवळ्या होत्या. म्हणजे काही सरदारांच्या घरी 4-4, 5-5, 10-10 बायका असायच्या. ही वस्तुस्थिती इथली आहे, लक्षात घ्या. कसबिनी, पोरी, कुळंबिनी अशा विकल्या जात होत्या. यातल्या काही प्रथांना ब्रिटिशांच्या काळामध्ये पायबंद बसला. असा हा सगळा पेशवाईचा एक प्रकार होता. आणखी एक गोष्ट या काळातली पेशवाईची सांगतो, म्हणजे हे आपल्या लक्षात येऊ शकेल. पेशवाईच्या काळात एक रमणा नावाचा प्रकार होता पुण्यामध्ये. रमणा श्रावण महिन्यामध्ये किंवा चातुर्मासात 4 महिने भारतातल्या सगळ्या ब्राह्मणांना सरकारमार्फत, पेशवे सरकार स्टेट मार्फत एक प्रकारे भोजन आणि सगळं आईश करायला त्यांना मिळायची. त्याच्यामध्ये एक हे जे मराठी रियासत खंडात गोस सरदाई देसाईने असं नमूद केलेलं आहे की त्या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या दिवशी 30,000 ब्राह्मण आले. त्या काळातलं बघा. आणखी आदल्या दिवशी 20,000 होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 36,000 शिदा पावले. यंदा 60,000पर्यंत ब्राह्मण येतील अशी बोलवा आहे. गावातून रस्त्यातून ब्राह्मणच ब्राह्मण दिसतात. गेल्या वर्षी 1.5 लाख दक्षिणा होती, यंदा ती दुप्पट झाली. श्रीमंतांनी आपल्या हाताने 200, 400, 500, 1400, 2000 रुपयापर्यंत दक्षिणा वाटली. आजपर्यंत 4 दरवाजे सुरू होते. आता 5वा दरवाजा सुद्धा उघडला. त्या दरवाजावर बसून श्रीमंतांनी मोहरा, होन, पुतळ्या, रुपये, मोती अशी खिचडी भरून वाटली. आणखी कशा प्रकारची सगळी रक्षणा वाटली याचे बरीचसे सगळे उदाहरणं माझ्याकडे आहेत. अगदी त्या काळातल्या हे जेव्हा सगळे दक्षिणा वाटल्या जात होत्या तेव्हा काही जण तर ते असं वोगराळ असतं, त्या वोगराळ्यानं सोनं पैसे वाटले जायचे आणि ते घेऊन जायचे. ते घेण्यासाठी कसे ब्राह्मणांची उतरंड किंवा एक झुंड तिथे येत होती. आणि कधी कधी ते घेऊन जाताना किंवा भरपेट खाल्ल्यानंतर त्यांना जाणं सुद्धा कसं मुश्किल होतं, ह्याचे अनेक तपशील इथं आलेले आहेत. हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा शेतकरी कष्टकऱ्यांची स्थिती काय होती हेही सांगतो. हे रमण्याच्या प्रचंड दुष्काळ त्यावेळेला महाराष्ट्रात पडलेला होता. पर्वतीच्या तिथे जो रमणा सुरू होता त्याच्याभोवती एक मोठं कुंपण घातलेलं होतं. त्या कुंपणाच्या बाहेर दुष्काळामुळं पोटात अन्नाचा कण नसलेली भुके कंगाल माणसं, आतला वास बाहेर येत नसतं अशी तोंडात लाळ गाळत बाहेर उभे असायचे. त्यांना तिथनं हाकलून लावण्यासाठी सैनिक उभे असायचे. हे लक्षात. 20व्या शतकातली महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना डॉक्टर रा. वाळंब यांचं पुस्तक आपण वाचा किंवा मराठी रियासत वाचू शकतो किंवा ना. जोशींचं पुणे शहराचं वर्णन आहे.
ते आपण पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये सगळे तपशील आलेले आहेत. ना.बी. जोशीने असं म्हटलेलं आहे की त्या काळात पुण्यात ब्राह्मणांना खूप मान आलेला होता, सोवळ्या आवळ्याचा विचार खूपच वाढलेला होता. महार, मांग, चांबार, बंगी, देड इत्यादी लोकांना रस्त्यावर थुंकायला देखील मनाई होती. त्यांनी कमरेला गाडगे बांधून फिरावं. कुणी ब्राह्मण रस्त्यात भेटलास तर लगेच त्यानं खाली बसावं, कारण सावली त्याची पडता कामा नये. अशी सगळ्या ह्या गोष्टी होत्या. या दक्षिणेचंच वर्णन एक ना.बी. जोशीने असं केलेलं आहे की या कारकिर्दीत पैसा किती ब्राह्मणांना वाटला ह्याचं कुठलंही मोजमाप नसायचं. हे जेव्हा सगळं घडत होतं त्यावेळेला महाराष्ट्रात 1803, 4, 5ला एक प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळाच्या काळात शेतकरी कष्टकऱ्यांची अवस्था काय होती बघा. एक ब्रिटिश इंग्रज प्रवासी आहे, तो 1803 साली मुंबईहून पुण्यात आलेला होता. त्यानं असं सांगितलेलं आहे की घाटमाथ्याजवळ एका गावात 1803-4 साली पुण्याजवळ भयंकर दुष्काळ पडला आणि त्या एका गावात रस्त्यावर 100 प्रेतं त्याला येताना वाटेत दिसलेली होती. काही प्रेतं तर घराच्या दारात होती. हे जेम्स डग्लसचं म्हणणं आहे. महागाई अशी विलक्षण झाली होती की 2 रुपयाला 2-2.5 शेअर सुद्धा धान्य मिळत नव्हतं. दुसरा एक प्रवासी आहे लॉर्ड व्हॉलेन्शिया नावाचा, तो असं म्हणतोय की खंडाळ्याजवळ एका तळ्यावर दुष्काळाने मेलेल्या माणसाची सुमारे 100 प्रेतं गिधाड आणि कुत्रं खात असताना त्याने पाहिली. मनुष्याला मनुष्यानं खाण्याची वेळ आलेली होती. एवढंच नाही तर एका बाईनं आपल्या पायाच्या पोटरीतील मांस काढून खाल्लं असं त्यानं ऐकलेलं होतं. बाजारात अन्न करत फिरणाऱ्या भिकारी लोकांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात आणि त्यांना असं कळालं की कुठे जरी कुणाच्या तरी घरी अन्न आहे तर तिथं जाऊन ते सगळे तुटून पडतात. सगळी वाढलेली महागाई आणि त्या भीषण दुष्काळाचं वर्णन या सगळ्या कागदपत्रामध्ये केलेलं आहे. 19व्या शतकातली महाराष्ट्राची सामाजिक पुनर्घटना भाग 1 डॉक्टर रा.श. वाळिंबे. हे लक्षात घ्या. एकाच काळातली 2 चित्र मी तुम्हाला सांगितली. एकीकडं कोरोनामुळं माणसं मरत होती आणि दुसरीकडं एका मंदिराचं पायाभरणीचा समारंभ एका कथित सम्राटांच्या हस्ते या देशात सुरू होता. म्हणजे कसं पुन्हा इतिहासाचं एक तेच पुढं रूप येतं हेही आपण पाहावं. एकीकडे रमणा आणि रमण्यात दुष्काळानं मरणारी माणसं, दुसरीकडे कोरोना आणि त्याच वेळेला एका मंदिराच्या पायाभरणी करण्याचा समारंभ. प्रेत त्याच नदीवर तिथं तरंगत होते. डोळसपणे सगळं हे पाहावं. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक चळवळीचा उगम झालेला आहे. पेशवाईनं इथं एक प्रकारे ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी राज्य काय असतं ह्याचा अनुभव इथं सगळ्याला दिलेला होता. मनुस्मृती ह्या त्या राज्याची स्टेटची अधिकृत कायदे संहिता होते आणि म्हणून महात्मा फुलेंच्या रूपानं आणि पुढे सत्यशोधक चळवळीच्या रूपानं ब्राह्मण्यवाद म्हणतोय आम्ही शब्द. ब्राह्मण्यवाद, ब्राह्मण म्हणत नाही, ब्राह्मण्यवाद म्हणजे उच्च नीच भाव मांडणारी जी गोष्ट आहे त्याच्या विरोधात एक मोठा लढा किंवा मोठा संघर्ष इथं आपल्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आढळून येतो. या चळवळीनं केलं काय, सत्यशोधक चळवळीनं विशेषतः महात्मा फुले यांनी हा देश कोणाचा आहे ह्याचा एक क्लिअर कट संकल्पना मांडली. मी मगाशी सांगितलं तसं वैदिक काळ म्हणजे सुवर्णयुग होतं, ह्याचं एक कौतुक नव्यानं सुरू झालेलं होतं. त्याला जबरदस्त छेद फुल्याने दिलेला होता. आणि हा देश बळीराजाचा आहे. या देशाचं नाव बळीस्थान आहे. बळीराजाची एक परंपरा आहे. त्याच्यात ज्योतिबा, मसोबा, खंडोबा हे सगळे बळीचे शूर सरदार येतात. ज्योतिरावांचं नाव सुद्धा ज्योतिराव फुले आणि त्यातलं ज्योती म्हणजे ज्योती दीप असं काही काही लहान पोरं आपलं भाषणात सांगतात ते धारांत खोटं आहे, लक्षात घ्या. ज्योतिरावांचं हे नाव हे महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचं कुलदैवत असणाऱ्या आपला ज्योतिबा देव, या ज्योतिबा देवाच्या नावाचं नाव ते ज्योतिराव त्यांचं नाव ठेवलेलं आहे. त्याचंही अलीकडं पाहिजे तसं विकृतीकरण करून ज्योती म्हणजे दीप लहान पोरं सांगतात भाषणामध्ये आणि आपण पुन्हा ते ठोकत राहतो. तर असं न करता म्हणजे हे डॉक्टर गेल ओमवेट यांनी त्यांचं जे पुस्तक आहे अगदी प्रसिद्ध असं बेगमपुराच्या शोधात, त्याच्यामध्ये फुल्यांच्या सगळ्या कार्यावर एक मोठा विस्तृत त्यांचा लेख आहे, तो आपण आवर्जून वाचा. त्याच्यात ह्याच्यावर त्यांनी फार चांगली टिप्पणी केलेली आपल्याला आढळून येते. तर ज्योतिरावांनी हे सगळे बळीचे राज्य या देशात पूर्वी होतं आणि हा देश बळीस्थान आहे सांगितलं, हे लक्षात घ्या. आणखी त्यांनी गोष्ट केली ज्योतिरावांनी आणि त्यांच्या पुढच्या सगळ्या सत्य सहकार्यांनी, ती म्हणजे या देशाचं वेदादी सगळं साहित्य, पुराण ग्रंथ, श्रुत्या स्मृत्या या सगळ्यांची तर्कशुद्ध चिकित्सा केली, एक प्रकारे चिरफाड केली आणि त्याच्या आधारे
या देशामध्ये आर्य आणि अनार्य यांचा संघर्ष कसा झालेला होता आणि त्याच्या खाणाखुणा या सगळ्या धार्मिक ग्रंथात कशा आढळतात हे त्यांनी सिद्ध करायचा प्रयत्न केला. गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी हे दाखवून दिलं की जे सगळे विष्णूचे अवतार आहेत हे अवतार म्हणजे आर्य ब्राह्मणांचं बाहेरून इथं झालेलं आक्रमण आणि त्यांच्या अनार्याशी झालेली लढाई टक्कर ह्याचं एक प्रकारे प्रतीक आहे हे त्यांनी फुल्यांनी दाखवून दिलं. फुल्यांची सगळी मांडणी पूर्णतः ऐतिहासिकदृष्ट्या तथ्यनिष्ठ नसेलही, तर्कशुद्ध नसेलही, पण त्यांनी भारताच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासाच्या विश्लेषणाची किंवा त्याचा अन्वयार्थ लावण्याची एक स्वतंत्र पद्धत निर्माण केली आणि ती खूप मोठी देण आपल्याला दिली. लक्षात घ्या, आपल्याकडं पुराण स्मृती किंवा वेदादी साहित्यात जे लिहिलेलं आहे तेच ऑथेंटिक मानायचं ही पद्धत होती. त्याला फुल्यांनी आव्हान दिलं. इतकंच नाही तर जी काही ईश्वराची किंवा आणखी जी काही प्रतीकं निर्माण केली होती, उदाहरणार्थ परशुराम हा चिरंजीव आहे, तर या सगळ्या प्रतीकांची दहशत नष्ट केली. जर कुठं चिरंजीव असेल तर तू माझ्या पुढं प्रकट हो, तुला 10,000 रुपयाचं बक्षीस देतो, असं म्हणून थेटपणे ह्या चिरंजीवपणाच्या कल्पना त्यांनी निकालात काढलेल्या होत्या. म्हणजे इथल्या ब्राह्मणी धर्मग्रंथातून पुराणातून लोकांच्या मनावर दहशत निर्माण करणं, पाप पुण्य स्वर्ग नरक अशा कल्पना मांडणं आणि त्याच्या आधारे लोकांना मानसिक गुलामगिरीत ढकलणं, स्वतः भूदेव बनणं आणि एक प्रकारे धर्माची ठेका आणि मक्ता स्वतःकडे असल्यामुळं धर्माच्या नावावर आयुष्य आरामात जगत राहणं, ही जी इथं एक अतिशय व्यवस्थितपणे आकाराला आलेली पद्धत होती तिला फुल्यांनी सतत छेद देण्याचा प्रयत्न केला, तिची तर्कशुद्ध चिकित्सा केली. आणि हे सगळं फुल्यांच्या बरोबर त्यांचे इतर सगळे सत्यशोधक सहकारी करत असताना आढळून येतात. त्यांनी इथल्या वैदिक संस्कृतीला एक पर्यायी लोकसंस्कृती देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या लोकसंस्कृतीचा पाया होता बळीराजा. इडापिडात जाऊ दे, बळीराज येऊ दे, असं आज सुद्धा दिवाळीच्या वेळेला खेड्यापाड्यामध्ये आया बायका किंवा आपण सगळेजण म्हणतो. केरळला ओणमचा सण हा बळीराजाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करायसाठीच केला जातो. कोण होता हा बळीराजा ह्याची कुठलीही माहिती आपल्या खेड्यापाड्यातील लोकांना नाही. त्यांना एवढंच माहीत आहे हा कोणीतरी शेतकरी कष्टकऱ्यांचा एक मागं कधीतरी खूप मोठा राजा होऊन गेला, तो फार ग्रेट होता आणि त्याचं ते राज्य यावं किंवा शेतकऱ्याला बळीराजा असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आपण त्या बळीराजाचे वंशज आहोत आणि त्याचं जर राज्य पुन्हा आलं तर आपल्याला न्याय मिळेल, अशी खेड्यापाड्यातल्या शेतकरी कष्टकरी समुदायात आज सुद्धा जी धारणा प्रचलित आहे त्या धारणेला फुल्यांनी मोठ्या प्रमाणात प्रज्वलित केलं आणि त्यांनी हे सिद्ध केलं की बळीचे आम्ही सगळे वंशज आहोत. राक्षस किंवा दानव यांच्या संदर्भात वैदिकांनी जे जे लिहिलेलं होतं त्यामधले त्यांचे हितसंबंध फुल्यांनी उघडून दाखवले आणि आपण सगळे असुरांचे वंशज आहोत, बळीचे वंशज आहोत. हे ज्योतिबा खंडोबा वगैरे जे सिद्धोबा जे आपल्या घरात टाक म्हणून पूजले जातात किंवा जे आपले कुलदैवत आहेत, ही कुलदैवत म्हणजे आपले पूर्वीचे कोणतरी घडवून गेलेले थोर लोकोत्तर माणसं आहेत, आपले ते पूर्वज आहेत. अशा प्रकारे आपल्या पूर्वजांच्या विषयी एक स्वत्व भान जागृत केलं. ते आपली कोणतरी खूप मोठी माणसं आहेत, त्यांना आपला नायक म्हणून पुढे आणलंय. लक्षात घ्या, नायक म्हणजे ज्योतिबा असेल, खंडोबा असेल किंवा बळी असेल, हा आमचे लोकोत्तर नायक होते. अशा प्रकारे एक पर्यायी संस्कृती मांडायचा त्यांनी प्रयत्न केला. हाच विचार पुढे मुकुंदराव पाटलांनी अधिक विकसित केलेला आहे. हिंदू आणि ब्राह्मण या नावाचं मुकुंदराव पाटलांचं एक पुस्तक 1913 साली प्रसिद्ध झालं. त्याच्या आधी दिनमित्रमध्ये ते क्रमशः प्रसिद्ध होतं. त्याच्यामध्ये मुकुंदरावांनी हे मांडलेलं आहे की ब्राह्मण धर्म वेगळा आहे आणि हिंदू धर्म वेगळा आहे. हे लक्षात घ्या. ब्राह्मणांचे विचार, त्यांचे शास्त्रग्रंथ, त्यांचं धर्म, त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं खाणंपिणं, त्यांचं पोशाख अशा अनेक गोष्टीचं उदाहरण देऊन फुले मुकुंदराव पाटील असं म्हणतात की ब्राह्मणांचा धर्म हा ब्राह्मण वैदिक धर्म तो वेगळा आहे आणि बाकी सगळे हे हिंदू आहोत. ही थेरी डेव्हलप करणं आजच्या काळात खूप 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 आवश्यक आहे. कारण हिंदू आणि हिंदुत्व म्हणूनच ज्यांच्या भाकरीचा प्रश्नसुद्धा निर्माण झाला आहे अशा लोकांना सुद्धा गंडवण्याचा मोठा एक प्रकल्प प्रोपगंडाच्या रूपानं आपल्याकडं पुढं आलेला दिसतो. अशा वेळेला खरं हिंदुत्व म्हणजे काय किंवा हिंदू म्हणजे काय हे आपल्याला फुले परंपरेतनं किंवा या सगळ्या मुकुंदराव पाटलांनी वगैरे मांडलेल्या त्या परंपरेतनं आपल्याला पुढं दाखवून देता येतं. मुकुंदराव पाटलांचंच विठोबाची शिकवण नावाचं एक पुस्तक आहे छोटंसं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की विठोबाच्या भोवती असणारे सगळे संत पहा बरं, सावतामाळी किंवा चोखोबा, सेना न्हावी हे सगळे कष्टकरी माणसं आहेत.
ते त्यांचं काम करतायत. आणि विठोबा असं त्यांना सांगतो की तुम्ही तुमचं काम नेकीनं निष्ठेनं करा. तुमच्या कामात मी तिथं प्रत्यक्षात आहे, कामातच आहे. म्हणजे काम हाच देव ही एक प्रकारे विठोबाची शिकवण होती, असं मुकुंदरावांनी वारकरी संप्रदायाचा अर्थ लावलेला आहे. त्यासाठी त्याने अगदी सावतामाळ्याचं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे अनेक अवतरण ते उद्धृत करतात. आणि आपलं काम नेकीनं निष्ठेनं नैतिकतेनं करणं म्हणजेच विठोबाची भक्ती करणं, अशी मुकुंदरावांनी एक अन्वयार्थ वारकरी परंपरेचा लावलेला आहे. तोही खूप महत्त्वाचा आहे. अगदी तुकोबांना ते जोडून घेतात. सत्यशोधक परंपरेमध्ये तुकारामांना खूप आस्थेनं जोडून घेतलेला आहे. एक महत्त्वाचे सत्यशोधक हरिश्चंद्र नवलकर यांनी महासाधू सत्यशोधक तुकाराम नावाचे तुकोबांचं पुस्तकच दिलेलं आहे. आणि तुकारामांची अनेक अवतरणं सत्यशोधक सतत आपल्या जलशामध्ये किंवा आपल्या प्रवचनात भाषणामध्ये वापरत होते. अगदी बाबासाहेबांनी सुद्धा तुकाबांच्यापासून मोठी प्रेरणा घेतलेली आपल्याला आढळून येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की सत्यशोधक चळवळीमध्ये एक मोतीराम तुकाराम वानखडे नावाचे ग्रस्त होते. त्यांनी गायत्री मंत्राची चिकित्सा करणारा एक लेख लिहिला आणि त्यांनी असं आवाहन केलं की गायत्री मंत्राच्या ऐवजी शिक्षणाचा मंत्र म्हणायला शिका. हे खूप महत्त्वाचं होतं. एका पर्यायी संस्कृतीची मांडणी करण्याचा हा सगळा प्रयत्न होत असलेला आढळून येतो. दुसरी गोष्ट अशी, धर्मग्रंथाची अतिशय तर्कशुद्ध आणि कठोर अशी चिकित्सा त्यांनी केली सगळ्या सत्यशोधकांनी. आणि ही करत असताना त्यांनी धर्मग्रंथाच्या चिकित्सेसाठी बुद्धिवादाचा आधार घेतला. कोणत्याही प्रकारच्या प्रामाण्यवादाला नकार दिला. आपल्याकडे वेद प्रामाण्य, शब्द प्रामाण्य, बाबा प्रामाण्य, गुरु प्रामाण्य, आता महागुरु प्रामाण्य, अशा अनेक प्रामाण्यवादाच्या गोष्टी आपल्याकडे ये लागलेल्या आढळून येतात. बरोबर आहे ना? ह्या सगळ्यांना फुले आणि सत्यशोधकांनी आव्हान दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं एकच होतं की स्वतः नीट डोळसपणे पहा, जे तुमच्या हिताचं असेल ते स्वीकारा, तुमचा अनुभव आणि तुमची बुद्धी हेच प्रामाण्य ठेवा. यासाठी त्यांनी धर्मग्रंथाची अतिशय कठोर अशी चिकित्सा केलेली होती. एक पंडित धोंडीराम नामदेव कुंभार नावाचे ग्रस्त होते कुंभार समाजातला, की जे ज्योतिरावांना मारण्यासाठी मारेकरी म्हणून गेलेले होते. पुढे ज्योतिरावांच्या सहवासात येऊन ते बदलले. ते काशीला गेले, संस्कृतचा अभ्यास केला आणि इथं येऊन त्यांनी वेदाचार नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. त्यात धोंडीराम नामदेव कुंभाराने दाखवून दिलं की वैदिक काळ म्हणजे सुवर्णयुग नव्हतं, तर वैदिक काळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे यज्ञ होत होते. यज्ञामध्ये जी हिंसा होत होती, यज्ञामध्ये बळी कशाचे दिले जायचे? पशूंचे बळी दिले जायचे. त्यावेळेला पशु कुठले होते? गाई, बैल, वासरं. आणि ही कृषी संस्कृती सगळी गाई बैल वासरावर होती. यज्ञ संस्कृतीनं कृषी संस्कृती धोक्यात आणली होती, लक्षात घ्या. आणि त्यामुळं कृषी संस्कृती वाचवण्यासाठी बुद्ध पुढे आलेले होते, हे लक्षात घ्या. आणि धोंडीराम कुंभारांनी हेही दाखवून दिलेलं आहे की केवळ पशूंच्या बळीवरच यज्ञ संस्कृती थांबलेली नव्हती, तर पुढे पुढे तिची मजल नर बळीपर्यंत गेलेली होती. त्यांनी वेदातल्याच काही ऋचा उल्लेख करून दाखवलेलं की नर बळी सुद्धा यज्ञाच्या काळामध्ये घेतले जात होते. आता आपल्याकडे पुन्हा यज्ञ घालण्याचं फॅड हे लागलेलं आहे. काही कार्यक्रमाने यज्ञ गाठले जातात, यज्ञ 8-8 दिवस घालतात. आणि कुठं मोठेच सरकारी महोत्सव मठे वगैरे आत्ताच नुकते झालेले आपण पाहतो. हे सगळं कुणाच्या हिताचं असणार आहे? आणि हे सगळं प्रत्यक्षात आलं तर इतरांचं काय होणार आहे हे फक्त याच्याकडं पहा. म्हणजे सत्यशोधक समाजाचं काय परिवर्तनातलं योगदान होतं हे आपल्या लक्षात येऊ शकतं. त्यांनी ग्रंथ प्रामाण्याला तर नकार दिलाच. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सत्यशोधक चळवळीने केली होती, ती म्हणजे सगळ्या प्रकारच्या मध्यस्थांना त्यांनी नकार दिलेला होता. सगळ्या प्रकारच्या मध्यस्थांना नकार, ही त्यांची खूप मोठी गोष्ट होती. हे मध्यस्थ कुठे कुठे होते? देव आणि भक्त ह्यांच्यामधले, याला पुरोहितशाही असं म्हणायचं. ही पुरोहितशाही केवळ भारतात आहे असं नाही, जगातल्या सगळ्या धर्मात आहे. या सगळ्या धर्मातल्या पुरोहितशाही विरुद्ध जगभर जे जे लढे सुरू झाले त्यांना सत्यशोधकांनी जोडून घेतलेले होते. मग ती पोपशाही, ख्रिश्चन धर्मातली पोपशाही, इकडे मुल्ला मौलवीशाही, पुन्हा जैनांच्या मध्ये सुद्धा त्यांचे मठाधीश आहेत, त्यांची काही स्वतंत्रशाही, हे सगळे जे पुरोहित आहे ज्यांची धर्म ही नॅशनल रोजगार गॅरंटी स्कीम आहे, या सगळ्यांचं धर्मात कसं हितसंबंध दडलेले आहेत हे सत्यशोधकांनी दाखवून दिलं. ज्योतिराव महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्य धर्मामध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, रामायण आणि महाभारत हजारो वर्ष इथली लोक वाचतायत. हे दोन्ही ग्रंथ वाचून आपल्या देशात तीर्थक्षेत्र आणि मंदिरं भरमसाठ निर्माण झाली. पण हे दोन्ही ग्रंथ वाचून एखादी शाळा काढावी असं कुणाला तरी वाटलं काय?
या ग्रंथांच्या पारायणानं आपलं लौकिक आणि भौतिक कल्याण काय होतं का असा मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता. म्हणून तीर्थक्षेत्रात कोणाचे हित संबंध दडलेले आहेत, कसे कसे ते दडलेले आहेत. काही लोकांचं तीर्थ, कुठल्याही तीर्थक्षेत्रात तुम्ही जावा, कोण कसं काय करतं आपल्याला माहीत आहे. अलीकडल्या काळात एक शब्द सतत आपल्या आवाज कानावर येत असेल, मंदिरांचं सरकारीकरण जे केलेलं आहे, म्हणजे मंदिरं सरकारच्या ताब्यात आहेत, ती पुन्हा हिंदूंच्या ताब्यात द्या म्हणलं जातं. हिंदूंच्या म्हणजे कुणाच्या? बरोबर आहे, हिंदूंच्या. नाव मोगम हिंदूचं आणि सगळं तूप आपल्याच पोळीवर ओढून घ्यायचं. हा फुल्यांचा शब्द आहे सार्वजनिक सत्य धर्मामधला. नाव मोगम हिंदूंचं, सगळं तूप आपल्याच पोळीवर ओढून घ्यायचं. दुसऱ्याच्याला भाकरीवर खायला कोरड्यात सुद्धा नसतं. अशी या देशातली परिस्थिती. हे नीट लक्षात घ्या. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सरकारच्या ताब्यातनं काढून पुन्हा बडव्यांच्याकडे द्यावं, असं सगळं एक चळवळ सुरू झालेली आहे. किंबहुना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या दिवशी मंदिरातले बडवे पुजारी म्हणून हटले, त्यानंतर बडव्याने एक स्वतंत्र विठ्ठल तयार केला. त्या मूर्तीतला प्राण काढून घेतला म्हणे आणि त्याने एक स्वतंत्र विठ्ठल तयार केला. आपल्याला साने गुरुजींच्या काळातलं माहीत असेल की अस्पृश्यांनी प्रवेश केल्यावर मंदिर आतलं विठ्ठल वाटला म्हणून एक घागर विठोबा तयार केला होता. मूळ व्यक्तीतलं प्राण काढून घेतलं आणि या घागरीतल्या विठोबा घातलं. काय नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे ना शेवटचा. काय ग्रेट. मूर्तीतलं जीव काढून घेत किंवा प्राण प्रतिष्ठा करतात. म्हणजे प्राण प्रतिष्ठा म्हणजे एखाद्या मूर्तीत देवाचा प्राण आणायचा, पुन्हा तो प्राण काढून घ्यायचा. काय संशोधन राव हे लोकांना नीट सांगायला पाहिजे. ह्याच्या मागे केवळ पोटार्थ हित संबंध दडलेत, हे लक्षात घ्या. मूर्तीत काय असतं आणि काय नाही हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आणि आपण मूर्तीपूजा केली पाहिजे का त्या गर्दीत सत्संगाच्या किंवा कुठल्या बैठकीत आपण बी MSc PhD वगैरे होऊन जायचं का, हे आपण बी ठरवलं पाहिजे. तर या हे जे सगळ्या प्रकारचे मध्यस्थ आहेत ना, ह्याच्यामध्ये कोणाचे कसे हित संबंध दडलेले आहेत ते सगळ्यांनी सत्यशोधकांनी दाखवून दिलं होतं. दुसरा मध्यस्थ होता तो म्हणजे ब्रिटिश सरकार आणि लोक ह्यांच्यामधली नोकरशाही. शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातल्या दुसऱ्या प्रकरणात ज्योतिरावांनी हे दाखवून दिलेलं आहे की ब्रिटिश नोकरशाही ही आयश आराम करते, वरचे सगळे अधिकारी, आणि प्रत्यक्षात खाली कलेक्टरच्या खाली सगळी ब्राह्मण नोकरशाही आहे, शिक्षणाचा लाभ घेऊन त्या आत शिरलेली, आणि ती शेतकऱ्यांना कशी लुबाडत आहे, लोकांना लुबाडत आहे दाखवलेलं होतं. आणि म्हणून हे नोकरशाही हा आमचा शत्रू आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तिसरं सावकारशाही, दलालशाही. आडत्यावर गेल्यानंतर बघा तुम्ही, आडतीवर दलाल लोकांना लुटतात शेतकऱ्यांना, आणि म्हणून दलालांचं उच्चाटन करा, आडत्यावरले दलाल काढून टाका, सावकारांचं उच्चाटन करा, अशी त्यांनी सतत मागणी केली होती. सावकारशाहीला पर्याय म्हणून सहकार चळवळ सत्यशोधकांनी सुरू केलेली होती. मग सहकारी पतसंस्था, सहकारी धान्य पेढ्या, सहकारी पाणी पेढ्या, अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत महाराष्ट्रभर. अगदी आपण बेळगावला जर गेलात तर तिथं बेळगावमध्ये शामराव देसाई किंवा भाई दाजेबा देसाई या सगळ्यांनी मिळून जी सगळी मार्केट कमिटी होती, तिथं सगळे बहुजन समाजाच्या हातात सगळी मार्केट कमिटी दिलेली होती. व्यापार आडतं हे सगळं बहुजन समाजाच्या लोकांनी करायचं. म्हणजे तिथले जे मध्यस्थ होते दलाल ते सगळं काढून टाकायचं काम त्यांनी केलेलं होतं. मूर्तीपूजेला विरोध हे सत्यशोधकांचं खूप महत्त्वाचं काम होतं. दुर्दैवानं आपल्याकडे ही सगळी मूर्तीपूजा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला आढळून येते. आज सुद्धा परत वाढलेली आहे. सत्यशोधक समाजाच्या विषयी असं एक एकदा मुकुंदराव पाटलांना विचारण्यात आलेलं होतं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विधी विवाह वगैरे करतात, मग सत्यशोधक समाजाच्या असं एका स्वतंत्र तुमचं तत्वज्ञान मांडणारा एखादा ग्रंथ का तुम्ही प्रसिद्ध करत नाही? त्यावर त्यांनी असं सांगितलेलं होतं की आम्ही पूर्णतः स्वतःच्या सगळ्या गोष्टीचा विचार स्वतः माणसानीच करावा या विचाराचे आहोत. लोकांनी सगळे विधी स्वतः करावेत. जर त्यांना विधी करत असताना अडचण आली तर त्यांनी सत्यशोधक पुरोहितांची मदत घ्यावी, पण सत्यशोधक पुरोहितांनी दुसऱ्याकडून दक्षिणा घेता कामा नये किंवा स्वतःचं महत्त्व वाढवता कामा नये अशी ताकीद त्यांना दिलेली होती. लक्षात घ्या. आपल्याकडं लग्नाच्या वेळेला वगैरे कसं असतं बघा तुम्ही, आपण भटजींना लग्नात सगळेजण बोलवतो, तो बोलवलं तरच आपलं लग्न होतं, नाहीतर काही खरं नाही अशी दहशत लोकांना असते. आपण सगळेजण आपल्या कामात पाहुणे रावळं आले असतात, घाईत असतो, पण त्या भटजीचा फोन, मला न्यायला या, मला सोडायला जावा, सगळ्या त्यांच्या गोष्टी करायचा. एरवी आपण शेतात कोणाला कामाला लावलं तर ते बिचार कामाला ते चालत येतं, पुन्हा गुपची महागारी त्याच्या पायात निघून जातं, पुन्हा 4-8 दिवसांनी आपण त्याचा रोजगार देतो. पण तसं हिथं कामाला लावलेल्या माणसाबाबतीत होत नाही. हिथं कामाला लावलेल्या माणसाला गाडी पाठवून आणायचं, ते काय बोलतंय ते आपल्या लोकांना कुणाला काही कळत नसतं. ते आपलं दुसऱ्या नारात आपण असतो आणि पुन्हा त्यांना सोडायला. हे सगळं सत्यशोधकांनी उघडं पाडलंय. तुम्हाला मी सांगतो, प्रचंड टीका केली होती, परखड चिकित्सा केली होती, आणि सामान्य माणसांना हे सगळं जलशाच्या माध्यमातून पटवून दिलेलं होतं
कीर्तन व्हायची, प्रवचन व्हायची, सभा व्हायच्या, खळ्यावर लोक जायची, हे सगळे प्रचारक गावात चावडीवर जायची आणि सगळं सहज पटेल असं लोकांना ते बोलत होते आणि प्रबोधन करत होती. आणखी एक गोष्ट त्यांनी या सगळ्या काळात केली होती ते म्हणजे विधी. विवाह हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आपल्यातला विधीच्या बाबतीमध्ये. हे सगळं आपलं येऊन विवाहाच्या वेळची विधी कसं करायचे तुम्हाला हे माहीत आहे. सत्यशोधक समाजानं असं सरळ जाहीर करून टाकलं की प्रत्येकाने आपले सगळे विधी स्वतः करावेत. गरज पडली तर सत्यशोधक पुरोहितांची मदत घ्यावी किंवा काही पुस्तकं लिहिली होती घरचा पुरोहित, स्वयंपुरोहित नावाची, ती पुस्तकं वाचा, तुमचा विधी करा. ह्याच्यामध्ये 2 कारणं होती. एक, तुम्ही मानसिक गुलामगिरीतनं मुक्त व्हाल आणि तुमचं आर्थिक शोषण थांबेल. बरोबर आहे ना. खूप सोपे पर्याय दिलेले होते. काही लग्न तरी म्हणजे ठाणे जिल्ह्यात किंवा जुन्नर तालुक्यामध्ये कोळी समाजाची लग्न ही वधूवरांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घालून केलेली होती किंवा त्यांच्या अंगावर अशी फुलं टाकून लग्न झालेली होती. इतक्या सोप्या पद्धतीने लग्न झालेली होती. सातारा जिल्ह्यात केशवराव विचारे यांनी अगदी सोप्या एकमेकाच्या गळ्यात वधूवरांनी अगदी गांधी लग्न त्याला ते म्हणायचे, असे एकमेकाच्या गळ्यात हार घालावेत आणि ते लग्न करावेत किंवा प्रतिसरकार चळवळीनं अशाच प्रकारची लग्न लावायची एक पद्धत सुरू केली होती. इतक्या सोप्या पद्धती, लग्नातला सगळा खर्च, डामडौल सगळं टाळणं आणि स्वावलंबन बनवणं असा त्याचा अर्थ होता. पुन्हा रूढी परंपरांची त्यांनी परखड चिकित्सा केली. आपल्याकडल्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक, सत्यनारायण. तुम्ही 19व्या शतकातलं साहित्य किंवा त्या काळातली वृत्तपत्र वाचा, सत्यनारायणाचा कुठं उल्लेख सुद्धा नाही 19व्या शतकामध्ये. हे पुढं 20व्या शतकात सत्यनारायण आलेलं आहे. सगळं प्रारंभी अगदी मला वाटतं 1901, 2, 3, 5, 10 ह्या काळात ते आलेलं आहे सत्यनारायण. आणि हे पुन्हा नवीनच बागुलबुवा निर्माण झाला. म्हणजे बाकीचे सगळे नारायणाला असत्य ठरवून हा एकटाच सत्यनारायण पुढं उपटला असं त्याच्यावर सत्यशोधकांनी जहाल टीका केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग ते साधू वाण्याची कथा, ती दक्षिणा नाही दिली का पाक बुडली नाव आणि दक्षिणा दिली की सगळी वर कशी येते, हे सगळे त्याच्यातलं फोल पण सिद्ध केलेलं आहे. एवढं सगळं असून सुद्धा आपण श्रावण सोमवारला सत्यनारायण घालतो. आपण सगळे MA PhD आपण असं करावं का? तुम्ही बघा, तुम्हीच ठरवा. आपल्याला किती मोठा वारसा आणि घाबरवायचं नाही. आपल्याला काय वाटतं हे नाही बी केलं काय झालं बिलं तर काही होत नसतं. सगळं आपल्या कर्तृत्वावर, हिमतीवर, आपल्या मेंदूवर आपलं सगळं अवलंबून असतं. आणि म्हणून ह्या सगळ्या रूढी परंपरांची चिकित्सा गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे. त्याच्यामागे एक मोठा इतिहास आहे. 1893 साली मुंबईला हिंदू मुस्लिमांची मोठी दंगल झालेली होती. ते का झालं त्याचा एक मोठा इतिहास आहे. त्याला मला सांगायला वेळ नाही. नारायण मेघाजी लोखंडे नावाचं मनोहर कदमानी लिहिलेलं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या दंगलीचं त्यावेळेचे रेफरन्स दिलेले आहेत. तर ती दंगल झाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी हिंदूंची बाजू घेऊन केसरीमध्ये मोठमोठे लेख पुण्यात बसून लिहिले आणि त्याच्यामध्ये मराठ्यांना वगैरे असं आवाहन केलं की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात, तुम्ही गप्प कसं बसता, असं लाट्याकाट्या घेतल्या पाहिजेत, रस्त्यावर आलं पाहिजे, ह्या सगळ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असं भावनिक आवाहन केलं. आणि त्याच्यातनं पुन्हा मुस्लिमांच्या विरोधात एक मोठी दुसरी दंगल झाली. त्यावेळेला ती दंगल शमवण्यासाठी सत्यशोधक चळवळीतले कार्यकर्ते तिथं मुंबईत मोठ्या प्रमाणात उतरलेले होते. त्या दंगलीनंतर लोकमान्य टिळकांनी असं आवाहन केलं की मुस्लिमांचे ताबूत असतात बघा, मोहरमच्या काळात ताबूत, ते ताबूत रस्त्यावर घेऊन फिरतात, हे काय योग्य नाही. ते जर ताबूत रस्त्यावर घेऊन फिरत असतील तर आपण सुद्धा आपला गणपती रस्त्यावर आणून बसवला पाहिजे. त्यातनं सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. आपल्याला इयत्ता 3रीच्या पुस्तकात राष्ट्रीय एकता, एकात्मता अखंड करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. गणपतीचा राष्ट्रीय एकात्मतेचा काय संबंध असतो? 3रीच्या पुस्तकात काय शिकवलं बघा. त्याचं मूळ इतिहास काय आहे हे सगळं सत्यशोधकांनी सतत उघडं पाडलेलं आपल्याला आढळून येतं. शिक्षणाला त्यांनी सगळ्यात अधिक महत्त्व दिलेलं होतं. शिक्षणाला तुम्हाला हे सगळ्यांना माहीत आहे की हंटर कमिशन पुढे भारतातल्या सगळ्या विचारवंतांनी असं सांगितलं की शिक्षण उच्च वर्गाला द्या. त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 साली झाली. मुंबईला ती झाली. त्यावेळेला मुंबईला झालेल्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित जी माणसं होती त्याच्यात महाराष्ट्रातले 100% प्रतिनिधी हे ब्राह्मण होते आणि मद्रास प्रांतातून आलेले 80% प्रतिनिधी हे ब्राह्मण होते. 1889 ते 92 या काळात झालेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा जवळपास 80% प्रतिनिधी ब्राह्मण होते.
नूर नावाचा एक पाश्चात्य सनदी अधिकारी इथं महाराष्ट्रात आलेला होता आणि त्यानं त्या काळातल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनाला हजेरी लावली. त्यानं असं म्हटलेलं आहे की 4000 प्रतिनिधी तिथं आलेले होते आणि त्याच्यातले बहुसंख्य ह्यातल्या देशातल्या वरच्या वर्गातले वकील, इंजिनियर किंवा जमीनदार वगैरे होते. 1907 सालापर्यंत झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एकूण संख्येपैकी 40% हे वकील होते, हे लक्षात घ्या. आणि हा शिकलेला वर्ग होता तरी कोण? इंडियन नॅशनल काँग्रेस मागणी काय करायची? ICS परीक्षा भारतात घेतली जावी, युनिव्हर्सिट्या सुरू केल्या जाव्यात, उच्च शिक्षण दिलं जावं. आता इथं शिक्षणाचा फायदा कुणाला मिळणार होता? 1884 साली पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यातले 97% विद्यार्थी हे एकटे ब्राह्मण होते. राजाराम कॉलेजमधले विद्यार्थी कोल्हापुरातल्या 100% विद्यार्थी ब्राह्मण होते. म्हणजे उच्च शिक्षण कॉलेजचं कोण घेत होतं हे आकडेवारीच आहे, सरळ सरळ हे. दुसरी गोष्ट अशी होती की मुंबई इलाक्यातल्या 10 पैकी 9 खेड्यात प्राथमिक शिक्षणाची साधी शाळा सुद्धा नव्हती. खेड्यातल्या लोकांना शिक्षण द्यायला उच्च वर्गाचा विरोध असायचा आणि म्हणून महात्मा फुले आणि त्यांच्या सगळ्या सत्यशोधक सहकार्यांनी प्राथमिक शिक्षणाला जणू काही श्वासासारखं महत्त्व दिलेलं होतं. झिरपण्याच्या सिद्धांतामध्ये वरच्या वर्गाला शिक्षण द्या, जसं डोंगरावर वर चिखलावर पाऊस पडला खाली खाली पाणी पाणी झिरपत तळाला येतं म्हणे. पण इथं जाती व्यवस्थेचे असे काही बांध घातलेले होते, पोलादी बांध, की वरलं सगळं पाणी आपल्या पोटात झिरपून आपल्या जातबाईंच्या पोटात कसं पुन्हा झिरपता येईल आणि सगळं शिक्षणात येणाऱ्या संधी कशी आरपार ओरपता येतील ह्याची 1-2000 वर्षाची दीर्घ परंपरेत मुरलेला वर्ग येतो होता. आणि तो फुल्यांना सगळा माहीत होता म्हणून फुल्याने त्याला विरोध केला. तळातल्या वर्गाला पहिल्यांदा शिक्षण द्या, प्राथमिक शिक्षण द्या, ते कुणाकुणाला द्या? गावागावात शाळा काढा. पैसे कुठनं आणायचे सरकारचं म्हणणं? तर सरकार शेतकऱ्याकडून कष्टकऱ्याकडून जो लोकल फंड घेतं, शेतसारा घेतो, तो सगळाच्या सगळा पैसा प्राथमिक शिक्षणाकडे वळा. हॉस्टेल काढा, तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह काढा. पुन्हा शाळेच्या वेळा हा शेतीला अनुकूल अशा ठेवा. शेतीचं शिक्षण द्या, धंदे शिक्षण द्या. अशा अनेक गोष्टींची मागणी सत्यशोधकांनी केलेली आहे. सत्यशोधक समाजाचं सभासद होताना एक अटच होती की मुला आणि मुलींना दोघांनाही शाळेत घातलं पाहिजे, दोघांनाही शिक्षण दिलं पाहिजे, ही त्यांची एक पूर्वअटच असायची. आणखी एक गोष्ट होती की या सगळ्या शिक्षण प्रभाव जागरूकतेचा प्रभाव असा होत गेला की हळूहळू बहुजन समाजामध्ये शिक्षणाची जागरूकता निर्माण होत गेली. सत्यशोधक समाजानं शिक्षण प्रसारासाठी सगळ्यात मोठं एक माध्यम वापरलं ते म्हणजे जलसे. जिथं जिथं सत्यशोधक जलशाचे प्रयोग व्हायचे तिथे तिथे शिक्षण प्रसार, जागरूक होणं, धर्मचिकित्सा, रूढी परंपरातनं बाहेर पडणं कसं आवश्यक आहे हे सादर केलं जायचं. आपले कर्मवीर अण्णा हे स्वतःपर्यंत कट्टर सत्यशोधक होते. सत्यशोधक समाजाचे एक मोठे कार्यकर्ते होते. अण्णांचा स्वतःचा जलसा होता, त्यांनी जलसाचे प्रयोग केलेले आहेत आणि पुढं सत्यशोधक समाजाच्या काल्याला झालेल्या अधिवेशनामध्येच रयत शिक्षण संस्था स्थापण्याचा ठराव पास झालेला होता. रयत शिक्षण संस्था ही सत्यशोधक चळवळीचं अपत्य आहे, लक्षात घ्या. पुढं पंजाबराव देशमुखांनी तिकडे शिवाजी शिक्षण संस्था सुरू केली किंवा नाशिकला मराठा विद्याप्रसारक समाज, नगरला संस्था सुरू झाली होती. अगदी मामासाहेब जगदाळे. पुढं महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या सगळ्या शिक्षण संस्था सुरू झाल्या. त्याचा पाया सत्यशोधक चळवळीनेच आपल्याला घातलेला आढळून येतो. सत्यशोधक समाजाच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये शिक्षण प्रसाराला महत्त्व दिलेलं असायचं किंवा शिक्षणाचा ठराव केला जायचा. फुले आज असते तर त्यांनी प्राथमिक नाही उच्च शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा अशी मागणी केली असते, हे लक्षात घ्या. मोफत उच्च शिक्षण करा. पण आता उच्च शिक्षण सगळं नवीन NEP आणि त्याचा आपण अर्थ लावायला शिकलं पाहिजे. NEPतनं काय येऊ शकेल म्हणजे भाषा मोठी गोंडस आहे. त्याचा मराठी अनुवाद मी वाचला, त्याची भाषा आणि मांडणी वाचलं की वाटतं काहीतरी भारी कल्याण होणार. पण त्याच्यात बिटवीन द लाईन्स न लिहिलेलं छुपं जे जे आहे त्याचं काय, त्याचा अर्थ आपल्याला लावता आला पाहिजे, लक्षात घ्या. पुढचा जो मुद्दा आहे सत्यशोधकांचा तो होता शेतकऱ्यांच्या संदर्भातला. थोडके 1-2 मुद्दे मी सांगतो आणि पुढे 58 मिनिटं झालेत. त्यांनी मला एक 1.25 तास बोला म्हणून सांगितलेलं आहे. सत्यशोधक चळवळीचा आणखी एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे स्त्रियांसंदर्भातला यांचा दृष्टिकोन काय होता. स्त्रियांच्या संदर्भातला तो खूप महत्त्वाचा आहे. फुल्यांच्या संबंध लेखनामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना समान हक्काचा पुरस्कार केलेला आहे. पुरुषापेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे असं फुले म्हणतात. किंवा कारण ती आपल्या बाळाला 9 महिने आपल्या उदरात जपते, तिला जन्म देते, सांभाळते, मोठं करते
अशा प्रकारचा स्त्रियांसंदर्भातला एक सतत उदार दृष्टिकोन त्याने घेतलेला आहे. सार्वजनिक सत्य धर्ममध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या संदर्भात फुल्यांनी केलेलं लेखन आणि पुढं त्यांनी जे नैतिकतेचे 33 नियम दिलेले आहेत ते सगळे वाचलं की स्त्रियांच्या संदर्भातला सत्यशोधकांचा दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, फुल्यांच्या शाळेमध्ये शिकलेली जी मुक्ता साळवे ही मुलगी, तिनं 1854 साली लिहिलेला निबंध, ती छोटी पोरगी 14-15 वर्षाची मुलगी, ती निबंध लिहिते. त्यामध्ये ती इथल्या धर्मव्यवस्थेची चिकित्सा करते, समाज व्यवस्थेची चिकित्सा करते. आम्ही का गरीब आहोत, इथल्या धर्म आणि समाज व्यवस्थेमध्ये आमचं महारमांगाचं स्थान काय आहे, ते कुणामुळे असं आलेलं आहे, हे अतिशय परखडपणे मांडते. आणि ती शाळा पाहायला आलेले साहेब ते पाहून खुश होतात. पुढं ज्ञानोदय जे अहमदनगरनं प्रसिद्ध होत होतं त्याच्यामध्ये तो निबंध प्रसिद्ध होत होता. ही गोष्ट काय सांगते, फुल्यांच्या शाळेतला शिक्षणाचा आशय काय होता, चिकित्सा करायला ते शिकवत होते. क्रिटिकल थिंकिंग ज्याला असं आपण म्हणतो, तो त्यांचा शिक्षणाचा आशय होता. आणि याच मुद्द्यावर त्यांचं आणि त्यांचे जे इतर ब्राह्मण सहकारी होते शिक्षणातले, त्यांचे मतभेद निर्माण झाले की काय आशय असावा. फुल्यांचं म्हणणं होतं असं की शिक्षणानं इथल्या धर्मव्यवस्थेची, समाज व्यवस्थेची किंवा भोवतालची चिकित्सा करायला शिकवलं पाहिजे. आणि हे क्रिटिकल थिंकिंग अतिशय महत्त्वाचं आहे. आपण आजच्या आपल्या शिक्षणातनं क्रिटिकल थिंकिंग तेवढं पूर्ण वगळलेलं आहे. वर्णन करणं, कथन करणं, निवेदन करणं आणि पेपरमध्ये पोरांनी उतरून काढणं आणि त्यांना पास करण्याचा यथाशक्ती आपण प्रयत्न करणं, ही आपली सध्याची शिक्षण व्यवस्था आहे. मित्रो, आपण जर क्रिटिकल थिंकिंग केलं नाही तर करणार कोण? शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं यासाठी असतात की त्यांनी चिकित्सा केली पाहिजे, अन्वेषण केलं पाहिजे, विश्लेषण केलं पाहिजे आणि समाजाला एक बौद्धिक दृष्टिकोन दिला पाहिजे. हा सगळा वारसा सत्यशोधक समाजाचा होता. त्यांचं सत्यशोधक नाव हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे. सत्य शोधन करणं. हे कसं करायचं आहे तर हे प्रत्येकानं स्वतःच्या मेंदूनं सत्यशोधन करायचं आहे, स्वतःच सत्यशोधन करायचं आहे. त्यांनी भोवतालचा अर्थ लावण्याची एक डोळं चिकित्सक दृष्टी दिली. अवतीभोवती पाहत असताना नीटपणे पहा. या देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागं एक मोठा परंपरेचा काही ना काही संदर्भ असतो. मग ती परंपरा धर्मव्यवस्थेची असेल, समाज जाती व्यवस्थेची असेल, रूढी परंपराची असेल किंवा अनेकांच्या हितसंबंधाची असेल. हे सगळं आपल्याला उलगडता आलं पाहिजे. आपल्याला जे वास्तव दिसतं ते तसंच असत नाही. त्या वास्तवाच्या घडणीच्या पाठीमागे इतर अनेक वास्तव कारणीभूत असतात आणि त्याचा तपास स्वतः करायला शिका, सत्यशोधन करायला शिका, असा सत्यशोधक समाजाचा एक महत्त्वाचा संदेश होता, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटच्या मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे सत्यशोधकांची राजकीय भूमिका काय होती. हा खूप कळीचा मुद्दा आहे. महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळीनं स्वातंत्र्य चळवळीपासून अलिप्तता राखली असं म्हटलं जातं. वस्तुस्थिती अशी होती की फुले आणि सत्यशोधकांची, अगदी बाबासाहेबांची सुद्धा या संदर्भातली एक महत्त्वाची आणि मूलगामी भूमिका होती. त्यांचं म्हणणं असं होतं, स्वातंत्र्य ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. कुठल्याही व्यक्तीचं कोणत्याही व्यवस्थेनं शोषण करता कामा नये, कुठल्याही प्रकारची गुलामगिरी लादता कामा नये. सत्यशोधकांनी असा युक्तिवाद केला की ब्रिटिश इथं आल्यामुळे इथल्या उच्च वर्गाचे राजकीय अधिकार गेले. कारण ब्रिटिश इथं येण्यापूर्वी पेशवाई होती. पेशवाईतला लाभार्थी वर्ग कोण होता हे माहीत आहे आपल्याला. त्यामुळे तुमच्या उच्च वर्गातल्या हातातली राजकीय सत्ता गेल्याबरोबर तुम्ही अस्वस्थ झाला. तुम्हाला असं वाटतं की ब्रिटिशांचं राजकीय जे सत्ता हातात घेणं आहे ते दूर व्हावं, ब्रिटिशांनी चालतं व्हावं आणि ते सगळं वरचं सत्ता केंद्र आमच्या ताब्यात मिळावीत. जसं तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य पाहिजे तसं आम्हाला तुमच्याकडून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य पाहिजे. ब्रिटिशांनी राजकीय गुलामगिरी लादल्यामुळं तुम्हाला अस्वस्थ वाटतं, पण तुम्ही हजारो वर्षापासून आमच्यावर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक गुलामगिरी लादता. आम्हाला माणूस म्हणून शिवून घेत नाही. आमची सावली पडली तर गोमूत्र टाकून पवित्र होता. आमच्यापेक्षा गाईचं मूत्र तुम्हाला शुद्ध आणि ग्रेट वाटतं. आम्हाला शिकवू देत नाही, गावात राहू देत नाही, गावाच्या बाहेर काढता. काय म्हणून आम्ही तुमच्याबरोबर स्वातंत्र्यात सहभागी व्हावं? असं करूया, तुम्ही आमच्यावर लादलेली सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक गुलामगिरी पहिल्यांदा काढा. आपण सगळे एक आहे ना, या देशाचे नागरिक आहोत ना, आपण बंधू आहोत ना, आपण हिंदू आहोत ना, मग सगळेजण एकाच पातळीला येऊया. पहिल्यांदा भाऊ आहे ना, हिंदू म्हणजे सगळे हिंदू तितका बंधू, मग भाऊ सारखे सारखे पाहिजे भाऊ. मग सगळं तुम्ही आमच्यावर लादलेली की जे तुमच्या हातात आहे,
तुम्ही आमच्यावर लादलेलं ही गुलामगिरी, जाती व्यवस्था पहिला नष्ट करा, वर्ण व्यवस्था नष्ट करा, धार्मिक सामाजिक गुलामगिरी, सावकारशाही, खोतशाही हे सगळं नष्ट करा. आपण सगळेजण एका पायावर येऊ आणि सगळे मिळून इंग्रजाच्या विरोधात उठाव करू. म्हणजे फुले आणि सत्यशोधकांची स्वातंत्र्याची संकल्पना केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरती सीमित नव्हती, तर मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी होती. व्यक्तीचं मानवाधिकार अधोरेखित करणारी होती. माणसाचे जन्मता निसर्गता प्राप्त झालेले जे सगळे ह्युमन राईट्स मानवाधिकार असतात ते कोणालाही नाकारता येणार नाहीत, येऊ नयेत अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली होती. जसं ते सतत उदाहरण एक द्यायचे की जपानमधल्या सामुराई हा जो उच्च वर्ग होता त्या क्षत्रिय वर्गानं स्वतःचे सगळे परंपरागत प्राप्त झालेले वरिष्ठ अधिकार विसर्जित केले आणि सगळ्यांना समान दर्जा दिला किंवा सगळ्यांना समान दर्जा प्राप्त झाला. तसं इथल्या वरिष्ठ वर्गानं स्वतःचे सगळे अधिकार काढून टाकावेत अशी त्यांची धारणा होती. परंतु इथं प्रतिसाद दिला गेला नाही, किंबहुना खूप वेगवेगळ्या पातळ्यावर सत्यशोधकांना बदनाम केलं गेलं. एक शेवटच्या संदर्भाकडे मी येतोय की ब्राह्मणेतर चळवळ असं सत्यशोधक चळवळीला म्हटलं जातं. त्याचा एक खुलासा करतो. हे नीट लक्षात घ्या, ब्राह्मणेतर चळवळ हे स्वतःला सत्यशोधक चळवळीनं दिलेलं नाव नाही. सत्यशोधक चळवळीतले एक महत्त्वाचे नेते वालचंद कोठारी यांनी जुन्या आठवणी नावाचं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये वालचंद कोठारी असं म्हणतात की आम्ही आमच्या चळवळीला विद्येत मागासलेल्या लोकांची चळवळ असं म्हणत होतो. आणि आमच्या चळवळीला जातीवादी ठरवण्यासाठी, आमच्या चळवळीला तुच्छतादर्शक शेरेबाजी करण्यासाठी आणि इतरांना वेगळे पाडण्यासाठी ब्राह्मण लोकच आम्हाला ब्राह्मणेतर म्हणू लागले आणि आम्हाला त्यांच्यापासून किंवा या समाजापासून वेगळं पाडलं. ब्राह्मणेतर म्हणण्यात ब्राह्मणांची सोय अशी होती की आम्ही जातीवादी ठरत होतो, तुच्छतावादी ठरत होतो आणि इतरापासून वेगळं पाडत होतो. आणि तुम्हाला हेही अगदी खरं सांगतो, दीनबंधूचे अंक शिवाजी विद्यापीठाच्या आपल्या बॅरिस्टर खर्डेकर लायब्ररीत आहेत 1913 सालापर्यंतचे. तुम्ही 13 सालचा अंक काढून बघा, त्याच्यामध्ये विद्येत मागासलेल्या लोकांची चळवळ असंच म्हटलेलं आहे. दीनमित्रचे अंक उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विद्येत मागासलेल्या किंवा मागासलेल्या वर्गाची चळवळ असं म्हटलेलं आहे. हे पुढं ब्राह्मणांनीच, सनातनी ब्राह्मणांनी मुख्यतः ह्यांना बदनाम करणं, तुच्छतादर्शक शेरेबाजी करणं, जातीवादी ठरवणं यासाठी ब्राह्मणेतर म्हणून त्यांना ठरवायला सुरुवात केली. पुढं तो शब्द सगळी माध्यमं यांच्या ताब्यात असल्यामुळे तो इतका रुळला की पुढं ब्राह्मणेतर चळवळ म्हणून तो ओळखला जाऊ लागला. पुढे या लोकांनी बी ब्राह्मणेतर पार्टी 1920ला ब्राह्मणेतर चळवळ पार्टीच काढली आणि पुढे त्यांचं ते राजकारण आकारला आलं. हे कसं घडतं तुम्हाला माहीत आहे? सध्या तुम्हाला असेल माहीत असेल की जे शहरी बुद्धिजीवी होते, मानवाधिकार कार्यकर्ते होते किंवा आनंद तेलतुंबडे सारखा एक इंटरनॅशनल स्कॉलर होता की जो इथल्या व्यवस्थेची चिकित्सा करत होते, त्यांना शहरी नक्षलवादी हा शब्द रुजवला. हा होता का शब्द मराठीत? शहरी नक्षलवादी शब्दच नव्हता मराठीत. रुजवला, माध्यमातून आणून रुजवला, प्रोपोगंडा करून रुजवला, रुळवला किंवा ते सिद्ध करायचा प्रयत्न सुरू झाले. ते सगळं खोटं आहे. पेगासेसमधनं ते सगळं त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये कसं पेरलेलं आहे हे सगळं सिद्ध झालं आहे. पण तरीही त्यांना जामीन दिले जात नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. किंवा अलीकडल्या काळातले प्रसिद्ध शब्द, तुम्ही चिकित्सा केली देशद्रोही, आणि की जे अंधभक्त झाला देशप्रेमी, फॅक्टरीचं आहे सर्टिफिकेट देण्याची, देशप्रेमी. हे कसं रुळवलं जातं तुम्ही बघत जावा. तसं ते ब्राह्मणेतर रुळवलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या चळवळीचा अतिशय डोळस असा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. मित्रहो, सत्यशोधक चळवळीमुळे काय घडलं आणि आज काय करणं आवश्यक आहे? सत्यशोधक चळवळीनं धर्म चिकित्सा केली, जाती व्यवस्थेला नकार दिला, धर्मग्रंथांचे परखड चिकित्सा करण्याचा दृष्टिकोन दिला, निर्भयपणे चिकित्सा करा हे सांगितलं. आणि एक गोष्ट आपल्याला कबूल केली पाहिजे, सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतली कार्यकर्ते जेव्हा चिकित्सा करत होते तेव्हा इथं ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यामुळे चिकित्सा ते करू शकले. ब्रिटिशांच्या काळात एवढं धर्मचिकित्सेचं स्वातंत्र्य त्यांना होतं, त्याच्यातल्या आज काही अंशी चिकित्सा सुद्धा आपण करू शकत नाही. तुम्ही सत्यशोधकांचं साहित्य वाचा, नियतकालिकातलं साहित्य वाचा, फुल्यांनी लिहिलेलं वाचा, प्रबोधनकार ठाकरेंचं वाचा. तसं आज आपण लिहायला लागलो की तुम्ही आमच्या धार्मिक भावनेत दुखावला किंवा त्याच्याही पुढे ह्याला पाकिस्तानला घालवा, नाहीतर ही देशद्रोही आहे, नाहीतर त्याला विना जामीन कित्येक वर्ष आतच. खरं सांगतो तुम्हाला, सत्यशोधकांनी, बाबासाहेबांनी जी इथल्या धर्म समाजव्यवस्थेची चिकित्सा केली, ज्या भाषेत केली, लोकांना जागृत करण्यासाठी जी आवाहनं केली, त्याच्यातलं काही अंश सुद्धा आपण करू शकत नाही. भारतीय राज्यघटनेनं आपल्याला चिकित्सेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आविष्कार स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपण ते करू शकत नाही. आणि करायचं झालं तर असं लांबनं गोलगोल फिरून मोघमपणे करावं लागतं, मुख्य गाभ्याला हात न घालता.
म्हणजे अडचणीत येणार नाही याची काळजी घेत घेत बोलावं लागतं, हे लक्षात घ्या. कुणीकडे चालला आपला देश हे लक्षात घ्या. आणि चिकित्सा करणारी माणसं कोण होती? दलित चळवळीतली किंवा सत्यशोधक चळवळीतली सगळी खेड्यापाड्यातली माणसं आहेत, गोरगरीब लोक होती, ज्यांनी सत्यशोधक साहित्य लिहिलं, छोट्या छोट्या पुस्तका काढल्या, गावागावात विकल्या, स्वतःच्या प्रकाशन संस्था काढल्या. हे वरचे कोण छापत नव्हते. अगदी फुल्यांनीच विरोध केला होता की उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांच्या सभाशी आणि त्यांच्या साहित्याशी आमचं जमत नाही, आमचं आम्ही बघतो. आणि म्हणून स्वतःचं स्वतंत्र सत्यशोधकांनी साहित्य काढलं, प्रकाशन संस्था काढल्या, खेड्यापाड्यात ते गेले, अगदी ती पुस्तकं विकली. लग्नाच्या वेळेत कुणी कुणाला आहेर करू नका, पुस्तकं भेट द्या, नियतकालिका भेट द्या, किंवा शिक्षण संस्थांना देणग्या द्या, वसतिगृहांना देणग्या द्या, असे पायंडे पाडले होते. आपण लग्नातनी पुस्तकं देतो का? किंवा आपल्याच घरात किती पुस्तकं असतात, असली तर कुणाची असतात, याचा आपण खूप वेगवेगळ्या पातळ्यावर विचार करावा असं मला वाटतं. मित्रांनो, काळ खरोखर खूप कठीण आलेला आहे, खरोखर खूप कठीण आलेला आहे. सत्यशोधक, दलित चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ यांच्यामुळं आपण सगळेजण इथं आलेलो आहोत. कदाचित हे सगळं आपण या चळवळीचा वारसा नाही जतन केला किंवा 150 वर्षानंतर या चळवळीचं एक कॉन्ट्रीब्युशन अधोरेखित करत त्यांनी जे दृष्टिकोन दिले चिकित्सेचे आणि मानवाधिकार जतन करण्यासाठी निर्भयपणे पुढे येऊन लोकलढे उभारण्याचे, ते आपण टिकवले पाहिजेत. ते टिकवलं तर आणि तरच आपलं एक माणूस म्हणून सर्वांगानं फुलणारं स्वातंत्र्य शिल्लक राहील. आपण ते करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. शिवाजी विद्यापीठ